हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 41. न करोति. मानवाची देहादी इंद्रिये ही बाह्य जगताचे व्यवहार करून बाह्य जगतामध्ये बाह्य भौतिक वस्तू जगताचे उपभोग घेऊन गतसंचित संपवून आत्मयात्रा करत मुक्त होण्यासाठी अंशात्म्याने धारण केलेली आहेत. यांचा अन्य काहीही हेतू नाही. यामुळे मानवी देहादी इंद्रियांना फक्त केवळ बाह्य वस्तुजगताचे ज्ञान होत असते. ती भौतिक व्यवहार करून संचित संपवतात. यासाठी मानवी बुद्धी, स्मृती, आगंतुक मन, जीव महातत्पर असतात. कारण देहादी इंद्रिये अंशात्म्याकडून धारण करण्याचा हा आणि हाच एकमेव उद्देश असतो. यामुळे देहादी इंद्रियांना त्यांच्या अगोदर अतीत असलेले त्यांना धारण करण्याच्या क्षणाआधीचे ज्ञान असणे आणि होणे अशक्य असते. कारण असे ज्ञान हे बाह्य जगी होत नसून ते अंतस जगतात होते. ते आत्मज्ञान असल्यामुळे ते केवळ अंशात्म्याच्या कृपेने त्याच्या सन्निधच होऊ शकते. अंशात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात असल्यामुळे तेथे उतरावे लागते. त्याची युक्ती आहे न करोति. सर्व कृती थांबवून डोळे मिटून स्वतःजवळ प्रशांत, मौन, स्तब्ध, स्थिर, स्थित बसावे. अशा वेळी अंशात्मा प्रभावित होत असल्यामुळे तेथे भौतिक व्यवहार नसतात. तेथे आत्मव्यवहार असतात. यामुळे ध्यान करणारा कोणीही असला तरी त्याची आत्मानुभूती एकच एक असते. लेख क्रमांक 42. न करोति. तू कामानिमित्त विरंगुळा म्हणून किंवा अशा अनेक कारणाने घराबाहेर जात असतोस. काही जण घराबाहेर जाण्यासाठी निमित्त शोधतात. निमित्त सापडले नाही तर निर्माण करतात, परंतु घराबाहेर जातात. असे जरी असले तरीही कोणीही घराबाहेर एका ठराविक मर्यादेपलीकडे राहत नाही. अशा सर्वांना घरी आल्यावर बरे वाटते. मग यामागे काहीही कारण असू शकते. घरी तू तुझ्या कुटुंबियांसमवेत काही काळ रमतोस, परंतु केव्हा तरी एकटा होतोस. झोपायला जातोस तेव्हा नक्की एकटा असतोस. अशा वेळी भौतिक उपभोगांच्या मागे धावून देह थकतो, परंतु मन थकत नाही. ते घेतलेल्या गत उपभोगांची किंवा अद्याप न घेतलेल्या उपभोगांची त्या एकट्या अवस्थेत आठवण करून देते. झोप उडते, तळमळ सुरू होते. यावर एकमेव उपाय आहे ध्यान आणि त्यामधून स्वस्वरूपावस्था. नेहमी घराच्या आतून बाहेर जाणे होत असते. ध्यानासाठी देहाबाहेरून देहाचे आत जावे लागते. यासाठी मंत्र आहे न करोति. एकटा झालास की एका जागी सुखावह आसन घाल. प्रशांत, मौन, स्थित, स्थिर बस. डोळे मिटून घे. अंतःकरणामध्ये प्रत्येक श्वासाला सतत ओंकार झणाणत आहे. त्यावर लक्ष केंद्रित कर. अशा वेळी विचारांकडे दुर्लक्ष करायला शिक. वेळ लागेल, परंतु सवयीने हे साध्य होते. यथाकाळी स्वस्वरूपावस्थेची अनुभूती घे. तुला निर्विकल्प समाधी प्राप्त होईल. हरि ओम.